नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2026 बद्दल एक अपडेट बघणार आहोत आणि त्यासाठी एक यशस्वी रणनीती बघणार आहोत. आत्तापर्यंत आपल्याला फक्त माहिती होतं एकूण अर्ज किती आलेले आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक बेंचसाठी म्हणजेच प्रत्येक खंडपीठासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच प्रत्येक जागेसाठी म्हणजे एका जागेसाठी एकूण अर्ज किती आलेले आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण बघूया एकूण अर्ज किती आलेले आहेत. मुंबई बेंचसाठी 69,697 अर्ज आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरसाठी 37,240 अर्ज आलेले आहेत आणि नागपूरसाठी 20,890 अर्ज आलेले आहेत. असे एकूण अर्ज 1,27,827 अर्ज आहेत. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये विषय काय आहे, आता ह्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आहे ना, म्हणजे मुंबईसाठी पण भरलेले आहेत, छत्रपती संभाजीनगरसाठी पण भरलेले आहेत, असे पण विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांचे तर फॉर्म रिजेक्ट होणारच आहेत. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थ्यांनी खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत फॉर्म भरताना, जसे की ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज चुकीचे टाकले असतील, नाव चुकीचे टाकले असेल, फोन नंबर वगैरे 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 एटसेट्रा, अशा काही चुका केलेल्या आहेत. त्यांचे पण फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. फक्त जर मेजर चुका असतील तर, मायनर चुका असतील तर असे फॉर्म सहजासहजी रिजेक्ट होत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट, ह्याच्यात फॉर्मची जी संख्या आहे ती अजून कमी होऊ शकते. परत अजून एकदा सांगतो, मुंबईसाठी 69,797, छत्रपती संभाजीनगरसाठी 37,240 आणि नागपूरसाठी 20,890 आलेले आहेत. हा चार्ट बघू शकता तुम्ही. सर्वात जास्त मुंबईसाठी अर्ज आलेले आहेत, कारण की संख्या पण म्हणजे जास्त जागा पण तिकडेच मुंबईला जास्त होत्या. ठीक आहे. मुंबई केंद्रावर सर्वाधिक 54% अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता आपल्याला महत्त्वाचं एक बघायचं आहे की एका पदासाठी किती स्पर्धा आहे ती. ठीक आहे. आता पहिलं आपण बघूया बॉम्बेचं, म्हणजे मुंबईसाठी बघूया. आता मुंबईसाठी टोटल किती आलेले अर्ज, 69,697 अर्ज आलेले आहेत आणि जागा म्हटलं तर 830 आहेत. ठीक आहे. तर एका जागेसाठी जवळपास 84 फॉर्म आलेले आहेत एका जागेसाठी. एवढं लक्षात ठेवा. एका जागेसाठी किती आलेले आहेत, 84 फॉर्म आलेले आहेत. एवढं कॉम्पिटिशन आहे मुंबईसाठी. ठीक आहे. आता दुसरं आपण बघूया, नागपूरसाठी 20,890 फॉर्म आलेले आहेत आणि तिकडे जागा किती आहेत, 166 जागा आहेत. म्हणजे जवळपास एका जागेसाठी 125 फॉर्म आलेले आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरसाठी किती आलेले आहेत, 37,240 फॉर्म आलेले आहेत आणि तिकडे जागा किती आहेत तर 336 जागा आहेत. म्हणजे तिथे जवळपास 110 फॉर्म आलेले आहेत एका जागेसाठी. जर कॉम्पिटिशन कुठं आहे असं म्हटलं तर नागपूरला सर्वाधिक जास्त कॉम्पिटिशन आहे, कारण की 125 फॉर्म आलेले आहेत एका जागेसाठी. आणि जर सगळ्यात कॉम्पिटिशन कमी म्हटलं तर मुंबईसाठी आहे, कारण की एका जागेसाठी 84 फॉर्म आलेले आहेत. ह्याच्यात पण अजून कपात होऊ शकते, कमी होऊ शकतात. त्यामुळे ह्यावेळेस तुम्हाला खूप चांगले चान्सेस आहेत. 2026मध्ये तुमची पोस्ट कन्फर्म असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता अंदाजे रिक्त पदांचा विचार करता स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. केवळ अभ्यास उमेदवारांनाच या स्पर्धेत टिकता येईल, एवढं लक्षात ठेवा. कारण की जे अभ्यास करणार तोच यावेळेस पोस्ट काढणार आहे, एवढं लक्षात ठेवा. टायपिंग आणि लेखी परीक्षा या दोन्हीमध्ये अचूकता महत्त्वाची ठरेल, कारण की टायपिंगसोबतच लेखी परीक्षासुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजेच लेखी परीक्षेसोबत टायपिंग महत्त्वाची आहे. तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचला तर तुमची पोस्ट 100% फिक्स होऊन, म्हणजे 99% चान्सेस तुमचे आहेत त्या लिस्टमध्ये येण्याचे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे त्या लेखी परीक्षेसोबतच तुमचं टायपिंगसुद्धा प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. मुंबईसाठी एका जागेसाठी 84 आहेत. परत नागपूरसाठी 125 सगळ्यात जास्त आहेत आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरसाठी 110 आहेत जवळपास. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण बघितले अर्ज किती आलेले आहेत आणि एका जागेसाठी किती अर्ज आलेले आहेत, एका पदासाठी किती अर्ज आले आहेत ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. बॉम्बेसाठी 84 आहेत, नागपूरसाठी 125 आहेत आणि छत्रपती संभाजीनगरसाठी किती आहेत, 110 आहेत. ठीक आहे. पुढच्या पॉईंटवर जाऊयात आपण. आता यशस्वी रणनीती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. तुमची रणनीती किंवा काय तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. विषय आपल्याला तुम्हाला माहिती आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे म्हणजे GK आहे, बुद्धिमत्ता, त्यात मॅथ्स आणि रिझनिंग दोन्ही आहे आणि संगणक आहेत. मराठीमध्येच असणार आहेत, इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे, सामान्य ज्ञान GK हे दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. आणि जी बुद्धिमत्ता आहे
ते दोन्ही लँग्वेजमध्ये असणार, मॅथ्स आणि रिजनिंग दोन्ही. आणि संगणक जे आहे ते फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच असणार आहे. त्यामुळे तुमची मॅक्झिमम जी प्रॅक्टिस असणार आहे ती इंग्लिशमध्येच झाली पाहिजे. परत तुम्हाला PYQचा सराव असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत 2025, 2023 आणि 2019 या 3 पेपर तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. ठीक आहे. आपल्या चॅनलवरती ह्या दोन्हीचे म्हणजे 2025 आणि 2023चे व्हिडिओ आहेत ते बघून घ्या तुम्ही. परत वेळेचं नियोजन तुमचं झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट सोडवले पाहिजेत. आपले आतापर्यंत फुल मॉक टेस्ट ह्या 3 झालेले आहेत. त्यात तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. त्याची लिंकसुद्धा आपल्या चॅनलची जी लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथून तुम्ही चॅनलवरती जा, तिथून तुम्हाला ती प्रिंट भेटेल आणि त्या प्रिंट तुम्हाला काढायचे आहेत आणि वेळेनुसार टायमिंगनुसार ते पेपर जो असेल तो सोडवायचा आहे. ठीक आहे. जसा ॲक्च्युअल पेपर असतो तसाच मी काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. संगणक हा महत्त्वाचा विषय आहे, कारण की न्यायालयीन कामकाजात संगणक महत्त्वाचं असल्याने यावर विशेष लक्ष दिलं जातं. काही काही वेळेस इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा कम्प्युटर रिलेटेड 1-2 प्रश्न असतात. काही जणांना विचारले जातात. ठीक आहे. आता महत्त्वाचं टायपिंगची चाचणी यशाचा मुख्य आधार आहे, कारण की याच्यामध्ये ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. कारण की बॅकस्पेस हा पूर्णपणे बंद असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. नियमित सराव तुमचा असला पाहिजे. दररोज 1 ते 2 तास, माझ्या म्हणण्याने 1 तास मिनिमम केलं तरी इनफ आहे. मोर दॅन जर तुम्हाला ते पण जमत नसेल तर 3 पॅसेज डेली मारायला प्राधान्य द्या. ठीक आहे. हे तर कमीत कमी तुम्ही करू शकता. मराठी आणि इंग्रजी, इथं मराठी नाही आहे, फक्त इंग्लिशमध्येच तुमचं टायपिंग आहे. ठीक आहे. इंग्लिशचं 40 वर्ड्स पर मिनिट. ठीक आहे. मराठी नाही आहे, तुम्हाला आवश्यकता नाही मराठी, ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त इंग्लिश आहे. आणि तुम्हाला जास्त करून न्यायालयीन परिषदेत म्हणजे लिगल पॅरेग्राफ मारण्याचा सराव करण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझ्याकडे कदाचित असतील, मला चेक केलं पाहिजे माझ्या डेटामध्ये आहे का. जर ते पॅसेज असतील माझ्याकडे तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. इथं फक्त लक्ष घ्या, मराठी नाही आहे, फक्त इंग्लिश आहे तुम्हाला 40चं. आणि तुम्हाला किती असणार आहेत, 400 शब्दांचा पॅसेज असणार आहे. वेळ 10 मिनिटाचा असणार आहे. परत दुसरी महत्त्वाची गोष्ट, बॅकस्पेस बंद असतो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि महत्त्वाची एक दुसरी गोष्ट, हार्ड कॉपी असते, तुम्हाला ऑनलाईन नसते. म्हणजे समोर हार्ड कॉपी असते आणि त्याच्यावर नुसतं त्याच्यात ते बघून तुम्हाला कम्प्युटरवरती टायपिंग करायचं असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता यशस्वी होण्यासाठी 3 महत्त्वाचे टप्पे काय काय आहेत. तुमचं नियोजन असलं पाहिजे. नियोजन तुम्हाला दररोजचं टाईम टेबल तुमचं किंवा तुमचं जे नियोजन असेल ते तुमचं असलं पाहिजे. दररोज किमान 6 ते 8 तासाचा अभ्यास, तुमचं वेळापत्रक तयार असलं पाहिजे. सराव, आठवड्यातून किमान 2 वेळा ऑनलाईन मॉक टेस्ट द्या. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत आपल्या 3 झालेले आहेत. असंच तुम्हाला आठवड्यात 1 माझ्याकडून तर भेटत जाईल आणि दुसरं कोणाकडून असेल तर ते तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. आणि बाकीच्या आपल्या आठवड्यातून 1 ते 2 आपल्या ज्या सेक्शनल टेस्ट असतील, म्हणजे मराठी असेल, GK असेल, याच्यावरती सेक्शन टेस्ट होतील. ठीक आहे. आणि चॅनलवरती आपल्याला क्विज पण तुम्हाला भेटून जाईल. सातत्य म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. ठीक आहे. परीक्षेपर्यंत अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका, ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण की जो शेवटपर्यंत टिकून राहील, ज्याची कन्सिस्टन्सी असेल, तोच मेरिट लिस्टमध्ये असणार आहे. तसेच तुम्हाला शुभेच्छा. तुमची मेहनत तुम्हाला यशापर्यंत नक्की पोहोचेल. तयारीला आजच सुरुवात करा. असं करू नका की परीक्षा आहे 1 महिना आधी, तेव्हा टाईम टेबल जेव्हा येईल तेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल, असं करू नका. त्याचं मग कधीच तुम्हाला कधीच यश भेटणार नाही. जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर तयारीला आजच सुरुवात करा. जर सुरुवात केली नसेल तर आजच तयारीला सुरुवात करा. उद्याच दिवस बघू नका. ठीक आहे. ही होती आजची अपडेट. ही जर माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर आपल्या चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती आपण इथेच थांबूया. आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता. तसेच तुम्ही कुठल्या बेंचसाठी किंवा कुठल्या खंडपीठासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.